हाय हॅलो योगीज क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत होममेड फेशियल. हा होममेड फेशियल आपल्या सगळ्यांसाठी बेस्ट असणार आहे. प्रत्येक स्किन टोनसाठी बेस्ट आहे. मग ती स्किन सेन्सिटिव्ह असो, ड्राय असो, ऑइली असो किंवा मीडियम असो, सगळ्या स्किन टोनसाठी हा फेशियल बेस्ट आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि हा फेशियल तुम्ही जर केला तर तुम्हाला छान असा रिझल्ट तर भेटेल. आणि माझे जे टिप्स आहे तर ते टिप्स तुम्ही फॉलो करा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ एंडपर्यंत बघावं लागेल. जर व्हिडिओ एंडपर्यंत बघितला तरच तुम्हाला समजेल. व्हिडिओ स्किप नका करू. आणि हा व्हिडिओ आपण स्पेशल फेशियल करत आहोत, म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल. आणि आपल्याला छान दिसण्यासाठी आणि इतर वेळीही आपल्याला छान दिसायचं असतं, त्यासाठी आपण फेशियल हा करणार आहोत. यासाठी प्रत्येक वेळेस आपल्याला पार्लरला जायची गरज नाही आहे. आपण घरच्या घरीसुद्धा फेशियल करू शकतो, तेही घरच्या साहित्यात, आणि पटापट रिझल्ट असा भेटेल. कधी कधी फेशियल केल्याच्यानंतर आपल्याला रिझल्ट 2-3 दिवसानंतर भेटतो, पण हा फेशियल केला तर तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट भेटणार आहे. त्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत बघा, नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वप्रथम आपण चेहऱ्याचं क्लिन्झिंग करून घेणार आहोत. आपण बटाट्याचा वापर करून क्लिन्झिंग करून घेणार आहोत. छान असा बटाट्याचा मी असा रस काढून घेणार आहे. बटाट्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतो, त्याच्यामुळे तुमचा चेहरा उजळण्यासाठी मदत होते. तसंच व्हिटॅमिन सी सुद्धा असतं आणि तुमच्या चेहऱ्याची जी स्किन टोन आहे तो छान होण्यासाठी मदत होते. तर बघू शकतात आपण छान असा रस काढलेला आहे. आणि आपण छान आता याला 5 मिनटं तरी आपण छान मॉलिश करून घेणार आहोत. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्या बटाट्यामध्ये गुलाबजल टाकून सुद्धा मॉलिश करू शकतात, पण मी टाकलेले नाही आहे. मी फक्त आपण बटाट्याचा रस वापरलेला आहे. छान मी मॉलिश करून घेतलेलं आहे गळ्याला, चेहऱ्याला, आणि छान असं मॉलिश करून मी चेहरा वॉश केला आहे. तुम्ही बघू शकतात रिझल्ट. आता हा हिमालयाचा नीम फेस पॅक नीम स्क्रब आहे. तुम्ही बघू शकतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोणताही स्क्रब वापरू शकतात, पण मला याचा पर्सनल खूप छान एक्सपिरियन्स आहे. छान नीमचा सुगंध येत आहे आणि छान असा फ्रेश वाटतो एकदम चेहरा आपण जेव्हा स्क्रब करतो तेव्हा. मी दरवेळेस पाणी यूज करते, पण मला हा स्क्रब करताना बिलकुल पाणी यूज करू वाटत नाही. छान स्क्रब करायचं 2 ते 3 मिनटं. छान गळ्याला पण आपण स्क्रब करून घेणार आहोत, कारण की बऱ्याचदा आपण काय करतो, चेहऱ्याकडे लक्ष देतो, गळ्याकडे लक्ष देत नाही आणि गळा आपला काळवंटतो. त्याच्यामुळे नेहमी चेहऱ्यासोबत गळ्याची सुद्धा तेवढीच काळजी घेतली गेली पाहिजे. आणि छान असं स्क्रब केलं की तुमच्या चेहरा रक्तभिसरण सुधारतं आणि चेहरा उजळण्यासाठी मदत होते. आणि हे आठवड्यातून एकदा तरी केलं गेलं पाहिजे, जेणेकरून ब्लॅक हेड्स रिमूव्ह होतात आणि चेहरा छान चकाकतो. छान प्रकारे आपण असं 2 मिनटं स्क्रब करून घेतलेलं आहे. आणि जनरली स्क्रब केल्यानंतर आपण जनरली काय करतो की वाफ घेतो, पण आता मी वाफ घेणार नाही आहे. मी आता माझ्याकडे हँकी आहे, हा छोटा हँकी आहे, छोटा रुमाल आहे, जो मी एकदम छान गरम पाणी आहे त्याच्यामध्ये डिप केलेला आहे. आणि त्याने आपण काय करणार आहे, हळूहळू आपण असं टॅप करणार आहोत, जेणेकरून काय होणार आहे, आपल्या चेहऱ्यावरचे जे डर्ट्स आहेत तर ते निघून जाण्यासाठी मदत होते. कारण की मला बऱ्याचदा गरम पाण्याची वाफ घेताना थोडंसं रिस्क वाटते, म्हणजे
छान वाटतं, पण मी आज ही टेक्निक यूज करून बघितलेली आहे. तर आपल्याला ह्या टेक्निक्सनी सुद्धा छान रिझल्ट भेटतो. तुम्ही बघू शकता, ट्राय करून बघू शकता. नक्की तुम्हाला बेनिफिट भेटेल. आणि असं छान आपल्याला जोपर्यंत आपली स्क्रब क्रीम निघत नाही तोपर्यंत आपल्याला असं छान रब करून घ्यायचं आहे गरम पाण्यात. जितकं तुम्ही टॉलरेट करू शकता तितकं तुम्ही रुमालचा वापर करू शकता. मी आणखीन एकदा पाणी घेतलेलं आहे. हे असं मी 2दा का 3दा घेतलेलं आहे आणि छान असं पूर्ण चेहरा, गळा बघू शकता तुम्ही. छान असं वाटत आहे. एकदम डर्ट्स निघून गेलेला आहे बऱ्यापैकी. आणि टॉवेलच्या मदतीने मी पूर्ण पाणी पुसून घेतलेलं आहे. आता आपण मसाज क्रीम तयार करणार आहोत. यासाठी मी कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडेल तेल घेतलेलं आहे. थोडंसंच घेतलेलं आहे, जास्त नाही घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बदाम तेल म्हणजेच आल्मंड ऑइल घेणार आहोत. गुलाब जल मी थोडंच प्रमाणात घेतलेलं आहे. जितकं तुमच्या स्किनला गरज आहे तितकं तुम्ही चेहऱ्याच्या हिशोबाने घेऊ शकता. आणि ॲलोवेरा जेलसुद्धा घेतलेला आहे, ते मी अर्धा चमच घेतलेला आहे. छान आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत ते एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान मिक्स होत आहे. आपली क्रीम रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही. याने आपल्याला छान 5 ते 10 मिनिटं तरी मसाज करून घ्यायचे आहे. छान आपल्याला रिलॅक्स वाटतं. तुम्हाला जर मदत भेटत असेल तर तुम्ही दुसऱ्याची सुद्धा घेऊ शकता, कारण की जर मसाज करताना जनरली झोप येते आपल्याला. पण स्वतः जर कोणी नसेल तर स्वतः केले तरी छान वाटेल. असे छान पॉईंट्स दाबून घ्यायचे आहे, मसाज करून घ्यायचे आहे. 10 मिनिटं तरी करून घ्यायचे आहे. मसाज केला आहे, चेहरा वॉश करून घेतलेला आहे. आता आपण करणार आहोत फेस पॅक. फेस पॅकसाठी मी आयोरचं हे कुकुंबर फेस पॅक घेतलेला आहे. मार्केटमध्ये तुम्हाला इझिली भेटून जाईल. कुकुंबरमुळे काय होईल, आता सध्या उन्हाळा आलेला आणि तुम्हाला छान थंडावा भेटेल. स्किन टॅन झालेली असेल ना तर त्याने मदत भेटते. मुलतानी मिट्टीमुळे तुमचा चेहरा उजळण्यासाठी मदत भेटते. तर आपण हे मुलतानी माती पण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. रोज वॉटर. जर तुम्हाला रोज वॉटर नसेल यूज करायचं तर तुम्ही दूध सुद्धा वापरू शकता. रोज वॉटर आणि थोडंफार पाणी असं मिक्स करून आपल्याला आपला फेस पॅक रेडी करायचा आहे. कुकुंबरमुळे काय तुमच्या चेहऱ्याला जर जळजळ होत असेल तर ती छान असं
थंडगार वाटेल. आणि हा फेस पॅकमुळे तुमच्या स्किनला टॅन आलेली आहे, चेहऱ्याची आग होत असेल उन्हामुळे, तर ती शांत होईल आणि छान वाटेल तुम्हाला. एकदम चेहरा फ्रेश वाटेल. शक्यतो हा फेशियल तुम्ही संध्याकाळी करू शकता, रात्री झोपायच्या अगोदर. आणि हा फेस पॅक मी तरी एक अर्धा तास तरी ठेवणार आहे, कारण की मी याची जाड लेअर लावणार आहे स्किनला. एक 2 ते 3 लेअर लावणार आहे. त्याच्यामुळे मी हा फेस पॅक अर्धा तास ठेवणार आहे आणि छान थंडगार पाण्याने वॉश करणार आहे. हा फेस पॅक तुम्ही गळ्याला, हाताला यूज करू शकता. अर्धा तास ठेवायचा आणि वॉश आउट करायचा. तुम्ही बघू शकता छान असा फ्रेश लुक दिसत आहे. आणि हे चेहरा मी आता वॉश केला आहे, पण हे वॉश केल्याच्या नंतर आपल्याला छान असं पूर्ण चेहऱ्याला ॲलोवेरा जेल लावून घ्यायचं आहे. आणि आज तुम्हाला दिवसभर काहीच लावून घ्यायचं नाही हे लावल्यावर. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही पण साबण लावायची नाही, जसं आपण बाहेर मार्केटमध्ये फेशियल करतो तसा त्याप्रमाणे. आणि परवा तुम्ही साबण लावू शकता. आज फक्त थंड्या पाण्याने तुम्ही चेहरा वॉश करून घ्या. आणि उद्या पण उन्हात शक्यतो टाळा तुम्ही जायचं असेल तर. बघू शकता एकदम छान असं इन्स्टंट रिझल्ट भेटतो आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी योगीज क्रिएशन्स बघत राहा. थँक्यू.